नाव आर्या नवले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत गाव बोलत्या पॉडकास्ट सिरीजच्या नवीन भागात आपलं स्वागत आहे. आज आपण नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात आवळे दुमाला येथे आलो आहोत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. आपली ओळख? नमस्कार, मी लता श्रीरंग भले, ग्रामपंचायत आवळे दुमाला या गावाची सरपंच. नमस्कार, मी प्रशांत सुखदेव पाटील, ग्रामपंचायत अधिकारी आवळे दुमाला. नमस्कार, मी कुंडलिक दमदडे, ग्रामविकास समिती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य. नमस्कार, मी रामदास जमदडे, उपसरपंच आवळे दुमाला. तर सर, तुमच्या मते सुशासनयुक्त पंचायत म्हणजे काय? सुशासनयुक्त पंचायत अंतर्गत आम्ही ग्रामपंचायतीमार्फत आपले सरकार सेवा केंद्र याद्वारे 1 ते 7 जे ऑनलाईन दाखले आहेत, आम्ही संपूर्ण दाखले हे ऑनलाईन पद्धतीने देतो आम्ही सर्वप्रथम. त्यानंतर नागरिक सुविधा अंतर्गत उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले हे देखील नागरिक सुविधा अंतर्गत B2C सेवा, मोबाईल रिचार्ज असो, TV रिचार्ज असो, हे सर्व कामं ग्रामपंचायतीमार्फत केले जातात. त्याचप्रमाणे संपूर्ण गावात परिसरात CCTV बसविण्यात आलेले आहे. 1 ते 33 नमुने आम्ही अद्ययावत केलेले आहे. गावामध्ये ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागावर तक्रार पेटी लावलेली आहे. गावाच्या विविध योजनांचे फलक ठिकठिकाणी शाळेच्या, अंगणवाडीच्या व ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागावर लावण्यात आलेला आहे. तसेच आम्ही पाण्याचा ताळेबंद देखील तयार केलेला आहे ग्रामपंचायतीत. तुमच्या गावाचा या अभियानात म्हणजेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये भाग घेण्याच्या आधीचं गाव कसं होतं आणि नंतरचं गाव कसं होतं, तुम्हाला काय फरक जाणवतो? तर मॅडम, आमच्या गावामध्ये सर्वप्रथम ज्या वेळेला आम्ही या अभियानामध्ये भाग घेतला नव्हता, त्या वेळेला आमच्या गावामध्ये कुठली स्वच्छता नव्हती, कुठं सुंदर असं काही आम्ही रंगवटी विचार आचार हे काही आम्ही जे आपण लोगो हे कुठंही काही नव्हतं. पण ज्या वेळेला आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये भाग घेतला, तर त्याच्यामध्ये आम्ही 9 तत्व काम करण्याचं ठरवलं की गावामध्ये गरिबी मुक्त गाव, उपजीविका वृद्धी गाव कसं बनेल. तर त्याच्यामध्ये आम्ही आमच्या गावामध्ये जे काही गरिबी आणि जे सर्वसामान्य कुटुंब आहे त्यांना कोणाला शेळी पालन दिलं, कोणाला जे मच्छीमारीचं काम करत होते त्यांना मच्छीमारीचं काम दिलं, आणि जे दुग्ध व्यवसाय पण ज्यांचा व्यवसाय त्रोटक होता, तर आम्ही ते दुग्ध व्यवसायाला पूरक असं योजना राबवून त्याच्या माध्यमातून आम्ही त्या योजना पण दिल्या. गावामध्ये आज मितीला आम्ही सौर ऊर्जाच्या माध्यमातून 242 एकरला पाणी दिलं. त्याच्या माध्यमातून आम्ही खूप काही उत्पन्न घेत आहे. आणि त्यानंतर आम्ही आमचं गाव सुंदर कसं दिसेल यासाठी एक गाव एक विचार एक कलर ही योजना राबवून आमचं गाव स्वच्छ सुंदर ही प्रणाली आम्ही ती पूर्ण केली. त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये जे आरोग्यदायी गाव कसं होईल, तर याच्यासाठी आम्ही कमिटी नेमली. कमिटी नेमल्यानंतर त्या कमिटीच्या माध्यमातून आम्ही आमच्या गावामध्ये मग कोणा डोळ्याचा आजार असेल, कोणा जे आजार असतील, तर त्याच्यासाठी प्राथमिक तपासण्या या सर्व आम्ही आमच्या गावातच करतो. आणि ते जर मेजर वाटलं तर निश्चितच ते आजार पुढं आम्ही आपल्या याच्यामध्ये पुढचं स्टेटमेंटसाठी त्यांना आम्ही मदत करतो. आणि त्याच्यामुळं आरोग्यदायी गाव ही संकल्पना आम्ही आमच्या गावामध्ये पूर्ण केली. बाल स्नेही गाव, लहान लहान बालकांना जे काही आजार असतील, तर ते आजार पण कुठंतरी त्यांना म्हणजे त्यांचं पोषण आहार असेल का त्यांचं स्वच्छता असेल, हे सुद्धा आम्ही आमच्या शाळा, अंगणवाडी यांच्या माध्यमातून ते पण पूर्ण करतो. आणि सर्व बाजूने आमचं गाव परिपूर्ण कसं होईल यासाठी विविध योजना, सुविधा, जेणेकरून आमच्या गावामध्ये जे गरज आमच्या लोकांना वाटेल ती गरज पूर्ण करण्याचं काम आम्ही करतो. सर, या अभियानाअंतर्गत तुमच्या गावामध्ये कोणते कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले गेले? मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राजमध्ये शाळेला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे, जवळजवळ 12 मुद्दे शाळेशी संबंधित आहे. पहिल्या मुद्द्यामध्ये या ठिकाणी शाळा डिजिटल करणे, त्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने दोन्ही वर्गांना अँड्रॉइड TV या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. तसेच
शाळेमध्ये CCTV सुद्धा उपलब्ध या ठिकाणी करून दिलेले आहे. मुला-मुलींसाठी या ठिकाणी CSRच्या माध्यमातून स्वच्छतागृह उत्कृष्ट पद्धतीचे त्या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच परसबाग निर्मितीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने जागा उपलब्ध करून दिलेली आहे. तिथं सुद्धा परसबाग लागवड या ठिकाणी काम सुरू आहे. 8वी ते 10वीच्या मुलांना SC आणि ST मुलांना या ठिकाणी जातीचे दाखले उपलब्ध करून देणे या अंतर्गत आपल्या गावातून SC आणि STचे 2 विद्यार्थी जवळच्याच माध्यमिक विद्यालयामध्ये जातात. त्यांना जातीचे दाखले सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत. अशा प्रकारे जवळजवळ तरी सर्व 12 बाबींची पूर्तता या ठिकाणी शाळेसाठी त्यांनी करून गावाने 3 अनोखे उपक्रम हाताशी घेतलेले आहे. सर्वप्रथम एक गाव एक रंग संपूर्ण गावाला देण्यात आलेला आहे. त्यानंतर 100% सोलर युक्त गाव आमचं आवळी दुमाला झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या गावाची लोकसंख्या 662 आहे आणि आम्ही जवळजवळ 50,000च्या वर वृक्ष लागवड केलेली आहे.